झाशीच्या राणींवरच्या टी व्ही सिरियल चित्रपटांमध्ये आपण बघत असतो की झाशीची राणी, नानासाहेब पेशवा, तात्या टोपे या मंडळींनी उठाव केला, बिठूरचे पेशवे असं आपण बघितलेलं असतं. आता हे पेशवे पुण्याचे बिठूरला कसे गेले, बिठूरचे पेशवे कोण होते हे अनेकांना माहिती नसतं. बिठूर हे उत्तर प्रदेशात आहे, कानपूरजवळ. मराठेशाही संपल्यानंतर पेशवे तिथं गेले होते, बरीचशी मंडळी तिथे गेली होती. 1857च्या उठावात या नानासाहेबांनी सहभाग घेतल्यामुळे पुढं त्या पेशवे कुटुंबाचं फार खरं म्हणजे वाताहत झाली. बरीचशी मराठी लोक अजूनही तिथं आहेत. मराठ्यांचा गौरवशाली तो वारसा आहे. आज त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुमित डेंगळे. आपण पाहत आहात लगावबत्तीची आमची विशेष सिरीज महाराष्ट्राबाहेरील मराठे, आणि आजचा आपला भाग आहे बिठूरचे पेशवे. अठराशे 18ला इंग्रजांशी मराठ्यांचं युद्ध झालं आणि मराठेशाही पेशवाईच्या रूपातली मराठेशाही संपली. पेशवे होते शेवटचे दुसरे बाजीराव. बराच काळ खरं म्हणजे ते युद्ध चाललं, अनेक ठिकाणी लढाया झाल्या आणि मध्य प्रदेशातल्या धुळकोट इथं जनरल मालकमसमोर त्यांनी नाईलाजानं शरणागती पत्करली. मराठे हरले होते. इकडे शनिवारवाड्यावर युनियन जॅक लागला, इंग्रजांची सत्ता आली आणि मग असं ठरलं की आता दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना महाराष्ट्राबाहेर कुठंतरी त्यांची रवानगी करायची. उत्तर भारतात गंगेकाठी एखादं ठिकाण आधी ते निश्चित झालं नाही आणि नंतर निश्चित करण्यात आलं. पेशवे तिथं गेले. ते ठिकाण म्हणजे कानपूर जिल्ह्यातलं बिठूर. या बिठूर गंगेकाठी आहे. बिठूरला ब्रह्मावर्त पण म्हणतात. एक मोठं खरं म्हणजे तीर्थक्षेत्र ते होतं. प्राचीन मोठा वारसा हा बिठूरला आहे. लवकुशचा जन्म वगैरे प्रभू श्रीरामचंद्रांच्या पुत्रांचा तिथे झाला होता वगैरे. ब्रह्मदेवानं तप केलं महादेवाचं वगैरे वगैरे. तिथं बरीचशी घाट मंदिरं वगैरे होती. या ठिकाणी दुसरे बाजीराव पेशवे गेले. बरीचशी त्यांची कुटुंब तर होतं, पण बरीचशी माणसं महाराष्ट्रातनं त्यांच्याबरोबर गेली. 2-2.5 हजार संख्या ती सांगितली जाते की ती त्यांच्याबरोबर गेली आणि बिठूरला पेशवे राहायला लागले. इंग्रज त्यांना 8 लाख वार्षिक पेन्शन द्यायचे. 8 लाख त्यांना वर्षाला ती पेन्शन मिळायची. म्हणजे टप्प्याटप्प्यात ती महिन्याला हप्त्याला मिळत असेल म्हणा. आणि ते तिथं बिठूरला गेले. बरीचशी मराठी लोकं तिथं गेली. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या बिठूरच्या सगळ्या याच्याविषयी बरीचशी साधनं वगैरे उपलब्ध आहेत. बिठूरला त्यांनी वाडे बांधले, मंदिरं बांधले, घाट बांधले. या दुसऱ्या बाजीरावांच्या म्हणजे दुसरे बाजीराव 1851पर्यंत हयात होते जवळजवळ. नंतर त्यांचा तिथं मृत्यू झाला. त्यांचे पुत्र, खरं म्हणजे त्यांना मुलगा नव्हता, त्यांनी एक मुलगा दत्तक घेतला. आपलंच गोत्र बघून त्यांच्याबरोबर आलेल्या एका भट कुटुंबातनं. धोंडोपंत त्याचं नाव. मूळगाव हे रायगड जिल्ह्यातल्या कर्जत माथेरानजवळचं वेणगाव. आणि त्या धोंडोपंताचं नामकरण नानासाहेब केलं. हेच नानासाहेब पेशवे 1857च्या उठावातलं एक इंग्रजांना विरुद्ध करणारं मोठं व्यक्तिमत्व नानासाहेब पेशवे. आता झालं असं की 1851ला ज्यावेळेस दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा बिठूरला मृत्यू झाला, त्यानंतर नानासाहेबांना ती सगळी पेन्शन मिळायची होती, पण इंग्रजांनी त्यांच्या धोरणानुसार नानासाहेबांचा ते दत्तक असल्यामुळं त्यांची ती पेन्शन पूर्णपणे नाकारली. नानासाहेबांनी फार प्रयत्न केले. आपले वकील अझीमुल्ला खान यांना त्यांनी लंडनला पण पाठवलं, पण काही उपयोग झाला नाही. आणि शेवट इंग्रजांविरुद्धचं वातावरण तयार झालं. 1857ची ठिणगी पडली आणि या नानासाहेबांनी 1857च्या उठावामध्ये सहभाग घेतला. त्यांच्याबरोबर तात्या टोपे, झाशीची राणी यांनी सहभाग घेतला. ही मंडळी कोण होती? तात्या टोपे, तर हे टोपे घराणंसुद्धा पेशव्यांबरोबरच आलेलं एक घराणं होतं महाराष्ट्रातनं बिठूरला. आणि मूळचं महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या येवल्याचं रामचंद्र पांडुरंग उर्फ तात्या टोपे, नानासाहेबांचा अगदी उजवा हात, त्यांच्याबरोबर ते होते. काही काळ स्वतंत्रही इंग्रजांशी संघर्ष त्यांनी केला. आणि झाशीच्या राणीचं घराणंसुद्धा दुसऱ्या बाजीराव पेशव्यांबरोबर आश्रित म्हणून आलेल्या कुटुंबातलं तांबे घराणं. म्हणजे तिचं माहेरचं आडनाव तांबे, ते बिठूरचेच, पण झाशी तिथनं जवळ होती आणि झाशीचे शासक नेवाळकर
नेवाळकरांच्या कारभाऱ्यांचं वगैरे येणं जाणं बिठूरला असायचं आणि ते म्हटले की आमच्या महाराजांना सोयरीक वगैरे. आता नेवाळकर हे कऱ्हाडे ब्राह्मण आणि दुसऱ्या बाजीरावांच्या बरोबरीनं आलेलं हे झाशीच्या राणीचं हे घराणं तांबे पण कऱ्हाडे ब्राह्मण. त्याच्यामुळे ते म्हटले की ही अशा असं स्थळ आहे, मुलगी हुशार, आणि ती झाशीला तिला दिलं गेलं. आणि ह्या तिघांनीही फार मोठं इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला. भारतभर आपण त्यांची नावं आज स्वातंत्र्य संग्रामामध्ये ऐकतो, वाचतो, लहानपणापासून आपण ऐकलेली असतात. यांचं नंतर काय झालं, नानासाहेब पेशव्यांचं किंवा पेशव्यांच्या कुटुंबाचं, बिठूरवरनं नानासाहेब पेशवे आणि त्यांच्या कुटुंबासह त्यांनी म्हणजे इंग्रजांनी त्यांच्यावर मोठं इनाम होतं, इंग्रज त्यांच्या मागावर होते, कानपूर त्यांनी सोडलं. ही मंडळी नेपाळमध्ये गेली. नानासाहेब नंतर दुसरीकडे गेले. नानासाहेबांचं नंतर काय झालं इतिहासाला आज माहिती नाही. आता नानासाहेबांचं नंतर काय झालं याच्याविषयी अनेक तर्कवितर्क काढले जातात, अफवा येतात. यूट्यूबला आपण सर्च केलं तर भरपूर व्हिडिओ आहेत. कोण म्हणतं नानासाहेब आणि भारतातही अनेक ठिकाणी नानासाहेबांची वंश क्लेम करणारी मंडळी आहेत की आम्ही नानासाहेबांची वंशज आहेत, नानासाहेब नंतर आमच्याकडे आले होते, आमची त्यांची इतकी पिढी आहे, अमकी पिढी. आता काही लोक गमतीनं हे सुद्धा म्हणजे काही लोक हे असं सुद्धा म्हणतात की साईबाबा हे नानासाहेब पेशवे होते, किंवा अक्कलकोटचे स्वामी समर्थ नानासाहेब पेशवे होते, किंवा शेगावचे गजानन महाराज नानासाहेब पेशवे होते. कारण ही तिन्ही मंडळी धार्मिक क्षेत्रातली त्याच्यानंतर होऊन गेली, त्याच्यामुळे ते गुप्त रूपानं आले वगैरे वगैरे. पण त्याच्यामध्ये काही अजून तरी काही सज्जड पुरावा काही खरं म्हणजे तथ्य नसल्याचं दिसतं. नानासाहेब पेशव्यांचा शेवट माहिती नाही. नानासाहेबांबरोबर मोठा खजिना पेशव्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी होती. अनेक काही काय 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 त्याच्याबद्दल सांगितलं जातं. पण ह्या नानासाहेबांबरोबरचं जे कुटुंब होतं म्हणजे दुसऱ्या बाजीरावांची पत्नी आणि त्यांची नानासाहेबांची पत्नी, बहीण, बाकीचे सगळे मंडळी जी होती ही नेपाळमध्ये होती. त्यांनी तिथं गणपतीचं मंदिर बांधलं वगैरे. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या सगळ्यात शेवटच्या पत्नी सईबाई वगैरे तिथं त्या होत्या. या मंडळींनी भारतात येण्यासाठी पण प्रयत्न केले, पण ते काही इंग्रजांनी त्यांना येऊ दिलं नाही आणि तिथंच त्या मंडळींचा सगळ्यांचा मृत्यू झाला आणि पेशवे घराणं एका अर्थी संपलं. रावसाहेब पेशवे म्हणजे मी तुम्हाला तात्या टोपे जे होते, तात्या टोपे स्वातंत्र्य संग्रामामध्ये होते. तात्या टोपे झाशीच्या राणीला मिळाले. इकडनं झाशीच्या राणींचंही आणि त्यांचं तो संघर्ष इंग्रजांविरुद्ध चालू झाला. त्या मंडळींनी ग्वाल्हेरचा किल्ला जिंकला शिंद्यांकडनं. आणि ह्यात नानासाहेबांचे एक पुतणे रावसाहेब यांना त्यांनी गादीवर बसवलं आणि मराठा साम्राज्याचं पुनरुज्जीवन झालं, परत पेशवाईचं पुनरुज्जीवन झालं, असे फतवे इतर राजांना पाठवले. मोठं खरं म्हणजे ती गोष्ट होती. पण इंग्रजांनी ते काय फार काळ टिकू शकलं नाही. ग्वाल्हेरचा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. तिथंच जवळ झालेल्या एका लढाईमध्ये झाशीच्या राणीचा मृत्यू झाला. बलिदान खरं म्हणजे त्यांनी ते दिलं. आणि तात्या टोपे आणि रावसाहेब पेशवे हे बराच काळ नंतर हिंडत होते. बाकीच्या शासकांची कोणाची मदत मिळते का, कुठून काही होतं आहे का, इंग्रज त्यांच्या मागावर होते. दोघांनाही पकडण्यात आलं. या रावसाहेब पेशव्यांना तर कानपूरला आणून खटला चालवला आणि बिठूरला पेशव्यांच्या वाड्याच्या समोर फाशी दिलं. आणि तात्या टोपे जे होते यांनाही पकडून ग्वाल्हेरजवळ मध्य प्रदेशात शिवपुरी आहे, त्या शिवपुरीला फाशी दिलं. आणि महान सेनानी असणाऱ्या तात्या टोपेंचा तिथं मृत्यू झाला 1859ला. आता अनेक लोक म्हणतात की ते काही तात्या टोपे नव्हते. त्यावेळेसपासून ह्या अफवा वगैरे सगळ्या प्रचलित झाल्या की ते दुसरंच कोणाला तरी फाशी दिलं, ते तात्या नव्हतेच, तात्या अजूनही जिवंत आहे वगैरे वगैरे. तो एक भाग झाला. तर असं ते सगळं कनेक्शन. बिठूरला मराठी लोक खरं म्हणजे अलीकडच्या काळापर्यंत अजूनही आहेत मराठी लोक तिथं. आपण जर बिठूरला बघितलं, पेशव्यांचे वाडे खरं म्हणजे दुसरे बाजीराव पेशवे तिथं आले, त्यांनी एक वाडा बांधला. बिठूरच्या रेल्वे स्टेशनजवळ तो वाडा होता. तो अपुरा पडायला लागला म्हणून नवा दुसरा एक सुसज्ज 2 मजली आणि भव्य दिव्य असा वाडा बांधला. तो आता शिल्लक नाही, पण त्याचा काही भाग, त्याच्या त्या भिंती, काही भाग अजूनही शिल्लक पेशव्यांच्या वाड्याचा आहे. नंतर इंग्रजांनी सुरुंग लावून सगळं पाडलं. काही मंदिरं दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी त्या ठिकाणी बांधली होती, घाट बांधले होते. एक सरस्वतेश्वर मंदिर त्यांनी बांधलं होतं. त्यांची पत्नी ज्या होत्या सरस्वतीबाई यांच्या स्मरणार्थ ते मंदिर बांधलेलं होतं. आणि मोठ्या प्रमाणामध्ये दुसऱ्या बाजीरावांचं आयुष्य तिथं दान, धर्म, दक्षिणा आणि मोठ्या प्रमाणात खरं म्हणजे पूजाविधी आणि देवदेव करण्यातच ते गेलं. म्हणजे 1818 नंतर म्हणजे पेशव्यांबरोबर आलेली माणसं तिथं होती, पण नंतरही बरीच लोक महाराष्ट्रातनं बिठूरला जायला लागली. कारण इथल्या मंडळींना जेव्हा कळलं की दुसरे बाजीराव पेशवे तिथं मोठ्या प्रमाणात दक्षिणा देत आहेत मोठ्या प्रमाणात, तर गरीब ब्राह्मण कुटुंब ही नंतरही तिथं गेली. म्हणजे जाताना फार कमी होती, 2-1 हजार काय असतील ते. पण 1855ला जेव्हा इंग्रज म्हणतात की 20,000 लोक आहेत मराठी,
ते एवढे लोक तिथं होते. बिठूर हे नवं गावच मराठ्यांचं एक तयार झालं असं म्हटलं तरी चालेल. आणि तिथं बराचसा हक्क पेशव्यांचा चालायचा, पण बरीचशी मंडळी होती, पण ते संघर्ष शेवट केल्यानंतर ते सगळं संपलं. आजही आपण तिथं बघितलं तर टोपे कुटुंब तिथं आहे, म्हणजे तात्या टोपेंचे भावाचे वगैरे वंशज टोपे मंडळी तिथं आहे. अजून आडनावं सप्रे आहेत, मोघे, अशी बरीचशी आडनावाची लोक, खरं म्हणजे हर्डीकर, अशी मंडळी तिथं मोठ्या प्रमाणावर आहेत. बरीचशी बिठूरवरून इकडं तिकडं विखुरली गेली. भाषाही काही प्रमाणात मराठी किंवा कस्टम्स त्यांची मराठी अजूनही असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. बरीचशी मंडळी तिथं, आता ती प्रामुख्यानं ब्राह्मण घराणी, आणि त्यातल्या त्यात ते दुसरे बाजीराव काय तिथं म्हणजे सत्ता नव्हती ना, म्हणजे ते तिथं एकतर हे सगळा पराजय झाल्यानंतर गेले, त्याच्यामुळे ही जी मंडळी त्यांच्याबरोबर आली होती ती अशी आश्रित म्हणूनच होती. त्यामुळे त्यांची आजची परिस्थिती काय फार मोठी नाही बरं का. फार बिठूरची मराठा ती फॅमिलीज फार आपल्याला आज सामान्य किंवा गरीब असलेली आपल्याला दिसतील. बरीचशी नंतर परत महाराष्ट्रामध्ये बिठूरवरनं बरीचशी आली, परत पश्चिम महाराष्ट्रात किंवा कोकणात जिथली ती होती ती नंतर ते तिकडं, कारण नानासाहेबांची पेन्शन हे झाल्यानंतर परत बरीचशी मंडळी ही इकडं आलेली आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना मुलगी होती, एक मुलगी बिठूरला असताना त्यांना झाली होती. म्हणजे मुलगा नानासाहेब त्यांनी दत्तक घेतला, तशी बरीचशी मुलं त्यांची जन्मतःच वारली, पण एक मुलगी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना साधारण 1846-47च्या आसपास झाली होती. त्यांचं नाव होतं बयाबाई, कुसुमावती उर्फ बयाबाई, आणि त्यांचं लग्न झालं त्या ग्वाल्हेरच्या शिंद्यांचे एक सरदार होते, सरदार आपटे, त्यांच्या घराण्यामध्ये त्या दिल्या होत्या. रक्ताच्या पेशवाई घराण्यातल्या शेवटच्या वारस असं म्हटलं तरी त्यांना चालेल दुसऱ्या बाजीरावांचे. खरं म्हणजे त्या बयाबाई साहेब त्या पण चालल्या होत्या नानासाहेब पेशव्यांबरोबर नेपाळला त्या कुटुंबाबरोबर, पण त्यांना त्यांच्या सासऱ्यांनी आपट्यांनी परत बोलावलं, त्यांना आणण्यात आलं ग्वाल्हेरला. आणि ह्या बाई पुण्यातही आल्या होत्या. म्हणजे त्या बाई त्यांचा मृत्यू झाला 1917ला, बऱ्याच काळ त्या होत्या. 1913ला ते पुण्यात आल्या होत्या, आणि पुण्यात बऱ्याच जणांच्या त्यांनी भेटी घेतल्या होत्या. एक नाटकही त्यांनी पाहिलं होतं, नचिम केळकरांचं तोत्याचं बंड नाटक त्यांनी बघितलं होतं. बघा, दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कन्या, इतिहासाचार्य राजवाड्यांनी मुलाखतही त्यांची घेतली होती, आणि लोकांनी फार बघण्यासाठी लोक उत्सुक झाले होते की पेशव्यांची मुलगी खरं म्हणजे त्या होत्या. त्यांचा फोटोही उपलब्ध आपल्याकडे आहे, तुम्ही स्क्रीनवर बघत असाल. हा फोटो आहे दुसऱ्या बाजीरावांच्या कन्या बयाबाईंचा. त्यांचे पती वारल्यामुळे त्यांनी सगळं ते सफेद वस्त्र पूर्ण घातलेलं दिसतंय, केसांचं मुंडन केलं होतं, आणि त्या कॅमेऱ्याकडे बघत नाही, जरासं खाली नजरेनं बघतायत. ही पण एक गोष्ट तिथं वैशिष्ट्यपूर्ण म्हणायला लागेल. नंतर त्या काशीला त्यांनी उत्तर आयुष्य वगैरे घालवलं, तो एक भाग झाला. तर त्या शेवटच्या आपण म्हणूयात की खरं म्हणजे वारसदार फोटो उपलब्ध असणाऱ्या. आणि दुसरे जे म्हणजे दुसऱ्या बाजीरावचे एक बंधू जे अमृतराव होते, रघुनाथराव पेशव्यांचे दत्तक, त्यांच्याकडचे वारस ते मी दुसऱ्या एपिसोडमध्ये बुंदेलखंडातल्या चित्रकूटच्या संदर्भानं सांगितलेले. त्यांची नंतर शाखा पुण्यात आल्यामुळे ते पुण्यात सध्या ते पेशव्यांचे वारसदार आहेत. पण तो जो नानासाहेबांचा आणि दुसऱ्या बाजीरावांचा वंश संपला. नवे खरं म्हणजे फार हालअपेष्टांचं जीवन नंतर नेपाळमध्ये पेशवे घराण्यातल्या मंडळींना काढायला लागलं. नानासाहेबांना स्वतः वणवण करत फिरायला लागलं, आणि पेशवे घराणं तिथं खरं म्हणजे संपलं. 1818ला दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना आपण नावं ठेवतो, पण दुसऱ्या बाजीरावांनी मोठा संघर्ष केला नसता तर पुणेसुद्धा इंदोर ग्वाल्हेरसारखं संस्थान असलं असतं. बिठूरला गेले, तिथंही चांगलं होतं, पेन्शन होती, पण नंतरही नानासाहेबांनी संघर्ष केला आणि ते संपले. ज्यांनी संघर्ष केला ते संपले, जे इंग्रजांच्या प्रभावात काही का होईना राहिले, त्यांचं वाचलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे हा एक प्रकारचा खरं म्हणजे पेशवे घराण्याचा तो नानासाहेबांचा संघर्षच आहे. तो नजरेआड करून मराठ्यांच्या इतिहासामध्ये आपल्याला चालणार नाही. बिठूरला कधी आपण गेलं तर त्या पाऊलखुणा मराठ्यांच्या बघितल्या पाहिजे. दुसरं म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांबरोबर त्यांचे म्हणजे त्या काळातले जे छत्रपती होते, प्रतापसिंह छत्रपती, हेही नंतर साताऱ्याच्या राज्यामध्ये इंग्रज विरोधी त्यांच्यावर आरोप ठेवून त्यांनाही काशीला नेण्यात आलं. ते काशीला उत्तर आयुष्य ते जगले, आणि त्यांचाही मृत्यू तिथंच गंगेकाठी काशीला झाला. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा मृत्यू बिठूरला झाला, आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे कारभारी ज्यांनी इंग्रजांविरुद्ध मोठा संघर्ष केला, पेशव्यांचे दिवाण त्रिंबकजी डेंगळे, यांनासुद्धा मिर्झापूर जिल्ह्यातल्या चुनार इथल्या किल्ल्यामध्ये ठेवलं होतं. तिथं ते 10 वर्ष कैदेत होते, त्यांचाही तिथं मृत्यू झाला. म्हणजे मला सांगायचा मुद्दा हा की मराठ्यांचा शेवटचा आपण म्हणूया छत्रपती काशीला
दुसरे बाजू पेशवा बिठूरला आणि पेशव्यांचा दिवाण त्रिंबकजी डेंगळे ह्या सगळ्या मंडळींचे मृत्यू तिथं गंगेकाठी झालेले आहेत. तर असा हा बिठूर आणि तिथला पेशव्यांचा वारसा संघर्षाचा आजचा आपला शेवटचा भाग होता. आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.